राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये। यवतमाळमधील राळे गावात 35 मुली बेपत्ता झाल्याची घटना ताजी आहे आणि असं असतानाच आता मंचार परिसरात सुद्धा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे। मंचारमधील गाडेकर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संशयास्पदरित्या बेपत्ता झाली आहे। तिला आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। प्राथमिक माहितीनुसार रिया सिंग नावाची महिला जी सध्या हैदराबाद येथे राहतेय, तिने सांगितलं जातंय हिनं संबंधित मुलीशी संपर्क साधला, तिला फूस लावली असा संशय व्यक्त होतोय। या मुलीच्या आईसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पाहूयात काय म्हणणं आहे त्यांचं। राज्यामध्ये काही ठिकाणी मुली गायब होण्याचं प्रमाण हे वाढल्याचं काही मागच्या दिवसांमध्ये हे निदर्शनास आलं। आपण पाहिलं अमरावतीमध्ये जवळजवळ 35 मुली ह्या गायब झाल्याचं समोर आल्यानंतर एकच सगळी चिंता जी आहे ते आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे। कारण ज्या पद्धतीने हे सगळ्या मुली गायब होत आहेत, त्या सापडत नाहीये आणि याचं लोन आता चक्क पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत देखील पोहोचल्याचं निदर्शनास येते। मी आता आहे पुण्यामधल्या मंचरमध्ये आणि इथल्याच आसपासच्या एका गावामधल्या एका मुलीला गायब केले गेले। ही जी संबंधित मुलगी होती, कोण रिया सिंग असं तिचं नाव आहे, कुठे पूनम सिंग आहे। तिने एका मुलीशी ओळख वाढवली इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि त्या मुलीला इथून ती घेऊन गेल्याची तक्रार तिच्या आईने केलेली आहे। त्या मुलीच्या ही इंस्टाग्राम वरती रिया ह्या मुलीसंग बोलायची। मग आम्हाला काही दिवसांनी असं आढळलं की ते एका मुलीसंग बोलत असेल, पण मी प्रत्यक्ष तिला व्हिडिओ कॉल वरती पाहिलं। मग मी तिला बोलले की तू माझ्या मुलीसंग एवढं का बोलती, असं तिला सांगितलं। परत फोन नको करू। मग त्याच्यानंतर ती फोन इन्स्टा कॉलवर करायला लागली, चॅटिंग वरती बोलायला लागली आणि मग नंतर आम्हाला ते काय कळालंच नाही। ती नंतर तिला एकदा समाधान लॉज मध्ये राहायची आणि मंचर मध्ये तिला भेटायला आलेली। एकदा मी तिला पाहिलं आणि म्हटलं तू इथं कशी काय, तर म्हटली मी हॉस्टेलमध्ये इथं माझी बहीण आहे तेव्हा आलेली आहे आणि माझी मुलगी 20 तारखेला कॉलेजमध्ये जाते म्हणून सांगून गेली आणि ती परत आलीच नाही। तिने घेऊन गेली माझ्या मुलीला। पोलीस म्हणतात ते की ती अशी लोकेशन बदलत राहते, कधी दिल्लीचं दाखवते, कधी बिहारचं दाखवते, कधी हैदराबादचं दाखवते। तपास चालू आहे आमचा, पण आज 7 दिवस झाले माझ्या मुलीला काय झालं, असं तिने काय केलं असं मनात विचार येतोय। फक्त 16 वर्षाची मुलगी माझी। तिच्या कपड्यांमध्ये चिठ्ठी मिळाली की ती रिया संग जाणार आहे। माझे आई वडील मला तिच्याकडे भेटून देती नाही, तिच्या संग बोलून देती नाही। मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, तिच्याकडे जायचंय मला। आणि तिने